आता थंडीला सुरुवात झालेली आहे. खूप जास्त थंडी पडायला लागलेली आहे आणि अशातच आपल्याला जर सकाळ सकाळ मस्त असा हा मसाला चहा जर मिळाला तर क्या बात आहे. तर आज आपण तोच मसाला चहा कसा बनवायचा आहे आणि चहासाठी लागणारा जो मसाला आहे तो देखील आपण आज घरीच बनवणार आहोत. तर चला रेसिपीला वेळ न वाया घालवता सुरुवात करूया. नमस्कार, मी आरतीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर चहाचा मसाला बनवण्यासाठी फारसं साहित्य लागत नाही. अगदी मोजक्या साहित्यामध्ये हा चहाचा मसाला बनवून तयार होतो. तर इथे मी 2 चमचे लवंग घेतलेले आहेत आणि 1 चमचा मिरे घेतलेले आहेत. आता याचा वापर आपल्याला खोकल्यासाठी होतो. तर इथे मी 4 इंच दालचिनी घेतलेली आहे. ही आपल्याला कोरड्या खोकल्यासाठी उपयोगी पडते. त्यानंतर इथे 4 चमचे वेलची घेतलेली आहे. वेलची ही पित्तशामक आहे आणि चहाला सुगंध देखील छान येतो. त्यानंतर इथे 2 इंच सुंठ घेतलेले आहे आणि 1 जायफळ घेतलेला आहे. जायफळाचा उपयोग आपल्याला जर ओला खोकला असेल, कफ असेल तर त्यासाठी उपयोगी पडतं. तर आता चला मसाला बनवायला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपल्याला जायफळ आणि ही जी सुंठ आहे ती फक्त फोडून घ्यायची आहे. तर खूप जास्त बारीक करत बसायचं नाही. अगदी फक्त फोडून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर आता हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचेत. आता कढई छान अशी गरम झाली. याच्यामध्ये आपल्याला हिरवी वेलची टाकून घ्यायची आहे. त्यानंतर इथे सुंठ आणि जायफळ जे आपण फोडून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आता लवंग टाकून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर आता आपण जे काळी मिरी घेतले होते ते टाकून घ्यायचे. त्यानंतर दालचिनीचे तुकडे टाकून घ्यायचे. दालचिनी देखील आपल्याला अशी बारीक करून घ्यायची, ते म्हणजे त्याचे तुकडे करून घ्यायचे. आणि आता हे सर्व खडे मसाले आपल्याला फक्त याचा जो ओलसरपणा असतो तो कमी होईपर्यंत भाजून घ्यायचे. आणि गॅस अजिबात मोठा करायचा नाही. मंद आचेवरती हे सर्व खडे मसाले आपल्याला इथे भाजून घ्यायचेत. आता हे मसाले भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. तर इथे आता तुम्ही ते बघू शकता छान असे भाजले गेलेत, गरम झालेत. गॅस बंद करते आणि ज्यावेळेस गरम झालेत की नाही हे कसं चेक करायचं, हातात घेऊन पाहायचं. जर छान असे कडकडीत गरम जर लागले, हाताला चटका बसला तर समजायचे मसाले छान असे भाजले गेलेत. आता यांना आपण ताटामध्ये काढून घेऊयात. आता यांना गरम असताना लगेच आपल्याला मिक्सरला फिरवायचं नाही. थोडंसं थंड होऊ द्यायचे. गरम गरम आपण जर मिक्सरला फिरवले तर मसाल्याला पाणी सुटू शकतं. आता हे बघा मसाले छान असे थंड झालेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात. आता हा खूप जास्त बारीक करायचा नाही. मिक्सर फक्त चालू बंद करतच आपल्याला हा मसाला बनवून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता छान असा हा मसाला मी मिक्सरला बारीक करून घेतला आहे. ताटामध्ये काढून दाखवते. खूप जास्त बारीक करत बसलेले नाही आहे. अगदी ज्या सुंठेच्या काड्या वगैरे आहेत, वेलचीचे साल आहे ती अगदी तशीच आहे. ज्यावेळेस आपण जर हा मसाला खूप जास्त बारीक केला तर चहाबरोबर तो देखील गाळला जातो आणि मग चहाची तेवढीशी चव लागत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता चहाचा मसाला आपला बनवून तयार झालेला आहे. आता हा चहाचा मसाला तुम्ही एकदम 1 ते 2 महिन्यांसाठी देखील स्टोअर करून ठेवू शकता. अजिबात खराब वगैरे होत नाही. तर आता चहाचा मसाला तर बनवून तयार झाला आहे. आता याच्यासाठी चहा बनवायला घेऊयात. चहामध्ये ह्या मसाल्याचा वापर कसा करायचा आहे तो पाहणार आहोत. तर चला. आता इथे मी 2 जणांसाठी चहा ठेवते आहे. तर गॅसवरती मी पातेलं ठेवलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 1 कप पाणी ओतून घ्यायचं आहे. आता पाण्याला आपल्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. सुरुवातीला चहा पावडर टाकायची घाई करायची नाही. पाण्याला उकळी आल्याशिवाय चहा पावडर याच्यामध्ये टाकायची नाही. तरी मी इथे 2 कप चहा ठेवलेला आहे. त्यासाठी मी इथे 2 चमचे चहा पावडर घेतलेले आहे. उकळत्या पाण्यामध्ये जेव्हा आपण चहा पावडर घालतो तेव्हा तिचा रंग, स्वाद छान असा त्या चहामध्ये उतरला जातो. आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण चहा ठेवतो आणि गार पाण्यामध्ये लगेच चहा पावडर टाकतो, अशा वेळेस चहा पावडर जास्त वेळ उकळल्या जाते त्या पाण्यामध्ये आणि चहा तेवढासा छान लागत नाही. चहा आपला कडवट लागतो. त्यामुळे आपल्याला गरम उकळत्या पाण्यामध्ये ही चहा पावडर टाकून 1-2 मिनिटासाठी छान असं उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे. तर आपण 1 कपासाठी 2 चमचे साखर वापरतोय.
तर आपल्याला इथे 2 कप चहा ठेवायचा आहे, म्हणजे एकूण 4 चमचे मी इथे साखर वापरलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर याच्यात कमी जास्त करू शकता. आता साखर टाकल्यानंतर चहा फक्त आपल्याला 1 मिनिटासाठी उकळून घ्यायचा आहे. लगेच आपल्याला याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे. दूध टाकून घ्यायचं आहे. दूध टाकताना इथे मी 1.5 कप दुधाचा वापर केलेला आहे. सुरुवातीला आपण 1 कप पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं. त्यातील अर्धा कप पाणी आपलं कमी झालेलं आहे. त्यामुळे इथे 1.5 कप मी दूध वापरलेलं आहे. म्हणजे एकूण आपला 2 कप चहा तयार होईल. आता दूध टाकल्यानंतर देखील आपल्याला खूप जास्त वेळ हा चहा उकळून घ्यायचा नाही. आता दूध टाकल्यानंतर फक्त आपल्याला चहाला 1-2 उकळी काढून घ्यायची आहे. खूप जास्त वेळ जर आपण हा चहा उकळून घेतला तर अशा चहाने आपल्याला ॲसिडिटीचा सुद्धा त्रास होऊ शकतो आणि चहा प्यायला देखील कडवट लागू शकतो. आता आपल्याला याच्यामध्ये आपण जो तयार केलेला चहाचा मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे. 1 कपासाठी फक्त आपल्याला इथे पाव चमचा मसाला वापरायचा आहे. तर इथे 2 कपासाठी मी अर्धा चमचा मसाला वापरलेला आहे. आता मसाला टाकल्यावरती देखील आपल्याला खूप जास्त हा चहा उकळून घ्यायचा नाही. 1 मिनिटासाठी फक्त आपल्याला हा चहा उकळून घ्यायचा आहे. चहाला छान अशी उकळी आली की गॅस बंद करायचा आहे आणि चहा आपल्याला पिण्यासाठी घ्यायचा आहे. इथे आपला मस्त असा हा कडाक्याच्या थंडीमध्ये गरमागरम मसाला चहा बनवून तयार झाला आहे. चहा आणि सोबतच चहाचा मसाला देखील बनवून तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.